किती वाजले? आईला 5 वाजत आले. व्हिडिओ मारला पाहिजे, ब्लॉग तयार करायला पाहिजे आपल्याला. तर कसं काय पब्लिक, आजचा ब्लॉग मध्ये तुम्हाला पहाटे 5 वाजता उठून माणूस कसा सक्सेसफुल होतो ते तुम्हाला दाखवणार आहे. वेळेचं बंधन कसं असतं. तर आजचा ब्लॉग मी इथं थांबवतो आणि तुम्हाला पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. चला, आवाज झोपाय पाहिजे. झोपाल्या. हे काय लगेच झोप आलाय? आता तर उठून सक्सेस माणूस कसं बनायचं सांगितलं आणि परत झोप आलाय. त्या बाबाचं असंच आहे, हे सगळं व्हिडिओ साठी करतो. लोकांना नुसता खुळ्यात काढायची काम आहे त्याची. होय, मग माझा कंटेंट, माझा व्हिडिओ झाल्यानंतर मला काय करायचं आहे? लोकांना काय माहिती आहे? मी 5 ला उठतोय आणि उठून काय करतोय? पुढे कामं करतोय का झोपतोय? माझा व्हिडिओला व्ह्यूज आले, झालं की माझं काम. आता झोपतो. तुमचं तुम्ही काय तर करा. झोपा, मला काम आहे. आता ठेवा तो मोबाईल, या दोघं पण चहा प्यायला. थांबा थांबा, आम्हाला स्नॅप टाकायचं. अरे होय, मला पण ब्लॉग मारायचा आहे. थांब, पहिला मी ब्लॉग मारतो, मग तू कर सगळं. तर कसं आहे पब्लिक, आपल्याला आता पहाटे 5 वाजता उठून पहिला चहाचा बोट घेणार आणि मग आपल्याला चहा घेतल्यानंतर कसं आपल्या अंगात ताकद येते. त्यामुळे आपलं काम करायला सोपं जातं. त्यामुळे तुम्हाला आता ह्या चहा पिऊन झाल्यानंतर काय करायचं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. अरे, तुम्ही तर ग्रीन टी पिताय, मग चहा पिऊन असं लोकांपर्यंत चुकीचा मेसेज का पोहोचवताय? त्या बाबाचं असंच आहे. होय, कारण की मी जर लोकांना ग्रीन टी प्यायला शिकवली तर माझ्या लोक कॉम्पिटिशनला येतील, त्यांना चांगल्या सवयी लागतील माझ्यामुळं. त्यामुळं आपल्या कॉम्पिटिशन साठी कोणाला घ्यायचं नाही. त्यामुळं आपण व्हिडिओ, आपल्याला व्ह्यूज मिळालं झालं, आपल्याला काय देणं घेणं आहे पब्लिक काय करायला. माझ्या कॉम्पिटिशन कोण नको. ह्या माझ्या डेली व्हिडिओ म्हणून मला व्ह्यूज चांगले मिळतात. माझा ग्रीन टी कुठं आहे? आत आहे काय? ओके. तर कसं काय पब्लिक, आजचा ब्लॉग करण्याचा विषय म्हणजे आज आपल्या इथल्या गावात तुम्हाला सगळी माहिती देणार. काय काय गावात असते, काय काय नाही, ते तुम्हाला सगळी माहिती सांगणार. साहिल, अरे आता मी मोबाईलला बघितलं, एक गाणं आलंय, ते लय व्हायरल व्हायला लागले. त्याच्यावर कसं पण डान्स करायचं. कुठलं ग? अरे गाणं आहे त्याच्यावर कसं पण डान्स करायचं, लय व्हायरल व्हायला लागले रील ती. व्हायरल वाल्या? होय, पण मला काय डान्सचं काय जमत नाही बाई. डान्स सोड, दुसरं काय तर ट्रेंडिंग विचारलं तर सांग, ते करूया. आता बघ 15 ऑगस्ट पण याले आणि रक्षाबंधन पण याले. मग तू सांग आपण कशावर करूया? रक्षाबंधनावर करूया काय? रक्षाबंधनच्या अगोदर 15 ऑगस्ट येणार आहे, त्यामुळे होय. पहिला आपण 15 ऑगस्ट वर व्हिडिओ करूया. ते ट्रेंडिंग पण आहे, आज 12 तारीख पण आहे. 2-3 दिवसात व्हिडिओ पहिला आपला चांगला, मग त्यामुळे चालतंय. व्ह्यूज पण येतील आपल्याला आणि कंटेंट पण चांगला येतो आणि ट्रेंडिंग विषय असेल. आता मग काय करूया, त्यावर व्हिडिओ करूया. हा, मग तुम्ही आवर पांढरा पिंढरा ड्रेस घाल, आपण व्हिडिओ करूया त्यावर. पांढरा ड्रेस नाहीये आता. पांढरा ड्रेस बघूया आपण, कुठनं तर भाड्याने घेऊया आणि करूया. आणि चालतंय. मी गेले व्हिडिओ साठी झेंडा आणला, तुला बघितल्यास का मी कुठे ठेवलाय?
नाही, मला कसं माहित असेल? झेंडा मी गेल्या वेळी कुठे ठेवला व्हिडिओ करून. काय एक काम करूया, ताईंना विचारते, ताईंना माहित असेल. बरं बरं ठीक आहे, मग तू त्यांना विचार, मी तोपर्यंत इकडे वर माळ्यावर ठेवले का बघून येतो. चालतंय, बघ बघ लवकर. जा लवकर. ताई, हा ते साईनं मागच्या वर्षी झेंडा आणलेला ते कुठं ठेवलाय तुम्हाला माहितीये? नाही ग, मला नाही माहिती, भाऊजीनेच ठेवलाय. तर मग तुम्ही विचारा की त्यांना जरा कुठं ठेवलाय झेंडा. हा विचार. चालतंय. आजचा ब्लॉग असा आहे आपला. साई, तिरंगा तुलाच माहितीये कुठे ठेवलाय तो? तिरंगा हा, होय भाऊजी, तुम्हीच गेल्या 15 ऑगस्टला ठेवलाय तिरंगा. मी पण सगळीकडे बघितलो, स्टोर रूमला बघितलो, कपाटात बघितलो, बाहेरच्या कपड्याच्या बोधग्यात पण बघितलो, त्यात पण नव्हता. जाऊन दे तिकडे, नवीनच आणतो एक तिरंगा. आणि काय कसं पण आता ते जुना तिरंगा काय व्हिडिओमध्ये चांगला दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला व्ह्यूज ते काय येणार नाही, त्यामुळे नवीनच आणतो. म्हणजे तू एका दिवसासाठी तिरंगा, एका दिवसासाठी तुझी देशभक्ती? अरे माझे पण वडील आर्मीमध्ये होते. एक देशभक्त फौजींशिवाय त्या तिरंग्याची किंमत कुणालाच कळणार नाही. त्यांना काय करावं लागतं, त्या तिरंग्यासाठी किती त्याग करावा लागतो हे त्यांना माहीत. आपली पोरं बाळ सोडून आपल्यासाठी ते सीमेवर तिथे लढत असतात. ते तिरंगा जपण्यासाठी त्यांनी तिथं उभे असतात सीमेवर. आणि तू एका दिवसासाठी तिरंग्याचा वापर करून फेकून दिलास. त्या अशा कंटेंटसाठी मी तुला कधीच साथ देऊ शकणार नाही. अगं पण मी तर व्ह्यूजसाठी ना आपले चॅनल ग्रोसाठी करावले ना सगळं. अरे पण असली ग्रो कशाला पाहिजे आपल्याला? असली ग्रो नसल्यापेक्षा बरी ना. हे बघा भाऊजी, माझं पण काल रेसिपीचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि गेल्या व्हिडिओला 20 मिलियन व्ह्यूज पूर्ण झाले. 20 मिलियन? ते कसं काय? तुम्हाला तर त्या व्हिडिओमधलं काय नॉलेज नाही, काय नाही, तुम्ही कसं काय एवढं मोनेटाईज चॅनल झालं तुमचं? कसं आहे भाऊजी, एखादा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कंटेंट महत्वाचा नसतोय, त्यामागचा खरेपणा, आपली आयडिया हे महत्वाचं असतं. खरं बोलला ताई तुम्ही. खोटं बोलून कॉपी करून कधीच कोण पुढे जाऊ शकत नाही. सॉरी वहिनी, मी पण इथून पुढे आता कुणाची कॉपी किंवा खोटं बोलून किंवा लोकांना फसवून व्हिडिओ करणार नाही. जे काय असेल ते माझ्या कष्टानं, जी माझी ओरिजिनलिटी आहे मी ती लोकांना दाखवणार आहे. आता इथून पुढं सगळं ओरिजिनलच. आणि तुला पण सॉरी, कारण की मला आपल्या देशाच्या झेंड्याचा असा अपमान करायला नको पाहिजे होता. कारण की थोड्याशा व्ह्यूज, लाईक, कमेंट यासाठी मी आजपर्यंत आपल्या देशाच्या झेंड्याचा वापर केला आहे आणि आपल्या व्हिडिओसाठी आपल्या देशाचा वापर करून मी असं सगळं केलं आहे. पण आता माझी चूक मला सुधारायची आहे. त्यामुळे मी इथून पुढं आपल्या देशभक्तीचे, आर्मीवाले असो, जे देशासाठी खरोखरच लढत आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ करणार आहे. कसं आहे पब्लिक, मी जरी या व्हिडिओमध्ये चुकलो असेल लाईक, कमेंट, शेअरसाठी, तसं तुम्ही चुकू नका. आम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला हेच सांगायचं आहे की लोकांच्या भावना दुखील असं तुम्ही व्हिडिओ बनवू नका. लोकांना प्रोत्साहन मिळेल असे व्हिडिओ करा. हेच आम्हाला आमच्या व्हिडिओच्या मार्फत दाखवायचं होतं. जय हिंद, जय भारत.